example number 23, they evaluate integration from minus pi by 2 to plus pi by 2 sin raised to 4x upon sin raised to 4x plus cos raised to 4x dx. तर बघा सोल्युशन. तर दिलेले इंटिग्रेशन आय ने डिनोट केले, काय आय ने डिनोट केला आपण इंटिग्रेशन फ्रॉम मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय बाय 2 sin raised to 4x upon sin raised to 4x plus cos raised to 4x dx. तर हा जो f of x आहे याला आपण f of x कन्सिडर करूया, बरोबर. तर बघा लिमिट काय आले -a टू +a. मग आपण इव्हन फंक्शन साठी याला चेक करू शकतो. म्हणजे हियर f of x काय आहे sin raised to, मग sin raised to 4x ला तुम्ही काय म्हणतो sin x raised to 4 upon sin raised to 4x ला म्हणतो sin x raised to 4 plus cos x raised to 4. बरोबर. मग आपण चेक करूया काय पुट करतो, पुट x -x इन आवर इक्वेशन. म्हणजे x काय पुट करतोय आता आपण -x, म्हणजे ते f of -x sin of x ला रिप्लेस करतो आपण -x ना होल रेज टू 4 अपॉन sin of replace x by -x whole raised to 4 plus cos of replace x by -x whole raised to 4. मग इथे निगेटिव्ह अँगलचे फॉर्म्युला यूज करावे लागतील. कोणते sin of -x म्हणजे sin of -θ is, अरे sin of -θ is कोण सांगेल sin of -θ आपण बघितलं होतं 11th स्टँडर्ड मध्ये sin -θ is sin θ म्हणजे sin -x ही sin x raised to 4 upon sin -θ ही sin θ replace θ by x म्हणजे ते sin x raised to 4 plus इथे काही cos -θ कोण सांगेल रे cos -θ is cos -θ is cos θ cos -θ is cos θ म्हणजे जे cos x raised to 4 म्हणजे काही मायनस raised to 4 म्हणजे काही sin raised to 4x upon minus sin x raised to 4 is sin raised to 4x plus cos x raised to 4 is cos raised to 4x. बरोबर. तर हा आपण फाइंड केला f of -x. पण बघा तर आहे का सेम sin raised to 4, बरोबर. म्हणजे यालाच आपण कसं लिहिलंय sin raised to 4x upon sin x raised to 4 म्हणजे ती sin raised to 4x upon sin raised to 4x plus cos raised to 4x. बरोबर. म्हणजेच which is f of x which is same as f of x आहे का रे सेम आहे f of x. म्हणून therefore काय म्हणू शकतो given function is an even function. Given function is an even function. असं म्हणूया given function कसं आहे even function आहे, बरोबर. f of -x काय ना f of x. मग even function ची प्रॉपर्टी यूज करूया. काय आहे प्रॉपर्टी, स्टेप नंबर हे आपण चेक केलं इवन आहे का ऑड आहे. मग स्टेप फर्स्ट काय प्रॉपर्टी कुठली रे
यूज प्रॉपर्टी नंबर 7. यूजिंग प्रॉपर्टी काय using property number 7, integration from minus a to a f of x dx कोण सांगेल रे? आता हे इवन साठी लिहायची ऑड फंक्शन असतं तर आपण डायरेक्टली इंटिग्रेशन काय असतं ऑड फंक्शनचं 0, बट रेंज इज फ्रॉम मायनस a टू प्लस a. ओके, सातवी प्रॉपर्टी 2, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of x dx. 2 इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of x dx. तर ही आपल्याला प्रॉपर्टी यूज करावी लागणार आहे. म्हणजे पुट काय पुट करणार आहे? पुट a काय पुट करणार? लोअर लिमिट तर 0 च करावं लागेल. अप्पर लिमिट म्हणजे पुट a इक्वल टू पाय बाय 2. पुट a इक्वल टू पाय बाय 2 म्हणजे कसं इक्वेशन म्हणजे हे दिलेलं इंटिग्रेशन कसं येईल बघा, -a टू प्लस a, बरोबर ना? -a टू काय प्लस a म्हणजे ते कसं होईल 2 into 0 to a, 2 into 0 to a is pi by 2 म्हणजे काही sin raised to 4x. मग f of x किंवा 2 0 to a घेतला. आता f of x मग आपल्याला माहिती आहे f of x कोण आहे? sin raised to 4x upon sin raised to 4x plus cos raised to 4x म्हणजे sin raised to 4x upon sin raised to 4x plus cos raised to 4x dx. बरोबर? तर याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1. मग स्टेप 2 ला काय करूया? हा आहे बरोबर. परत 0 टू a वाली प्रॉपर्टी यूज करूया आपण. बरोबर? इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a काय असतं? यूजिंग प्रॉपर्टी काय इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of x dx. कोण सांगितलं? यूजिंग प्रॉपर्टी नंबर 4. 0 टू a f of x dx ही कुठली प्रॉपर्टी आहे? प्रॉपर्टी नंबर 4. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of रिप्लेस x बाय a मायनस x म्हणजे अप्पर लिमिट मायनस x dx. तर आपल्याला ही प्रॉपर्टी यूज करावी लागणार आहे. म्हणजे काय पुट करणार बरं बघा बरं, x ला काय पुट करणार a मायनस x. मग क्लिअरली a is अप्पर लिमिट which is pi by 2 minus x. मग x ला काय करूया pi by 2 minus x पुट करूया कुठं 1 मध्ये. म्हणजे then अरे इंटिग्रल 1 becomes पुट करूया काय 2 इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू pi by 2. आता sin raised to 4 आहे बरोबर ना? म्हणजे कसं लिहायचं त्याला? x ला रिप्लेस करूया आपण कशानं? pi by 2 minus x म्हणजे पहिल्यांदा sin pi by 2 minus x raised to 4. किंवा आपण त्याला असं सुद्धा लिहू शकतो f of x ला काय करतो मी sin raised to 4x काय आणि sin x raised to 4 काय, sin raised to 4x काय आणि sin x raised to 4 काय, cos raised to 4x काय आणि cos x raised to 4 काय. ह्याला मी डायरेक्टली हे इक्वेट करतो म्हणजे sin x raised to 4 असं करूया. sin x raised to 4 cos x raised to 4 बरोबर. म्हणजे काय लिहितो raised to 4 upon sin रिप्लेस x बाय कशाने रिप्लेस कराल x ला? ते cos x ते sin x इथे sin x बरोबर. तर अरे कशाने रिप्लेस करणार x ला? a minus x म्हणजे a is pi by 2 minus x म्हणजे इथे रिप्लेस x बाय pi by 2 minus x raised to 4 plus cos of replace
x by pi by 2 minus x raised to 4 with respect to x. बरोबर. मग आपल्याला माहिती आहे ट्रान्सफॉर्मेशन फॉर्म्युला यूज sin pi by 2 minus theta, sin pi by 2 minus theta आणि तो cos pi by 2 minus theta. म्हणजे यूज अरे sin pi by 2 minus theta इज कोण सांगेल cos theta, कारण की 1 ऑड आहे sin चा cos होईल आणि हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये pi by 2 पेक्षा कमी म्हणजे लाईक इन फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह असतात म्हणून sin पॉझिटिव्ह येईल. सिमिलरली cos pi by 2 minus theta म्हणजे n ऑड आहे म्हणजे cos चा काय होईल sin, बरोबर. म्हणजे काय लिहितो प्लस येईल कारण की फर्स्ट क्वाड्रंट pi by 2 minus theta means lies in first quadrant म्हणून ऑल पॉझिटिव्ह असतात, बरोबर. and म्हणजे काय 2 इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 2. तर sin pi by 2 minus theta काय होईल cos theta, रिप्लेस theta by x म्हणजे ती cos x raised to 4 upon sin pi by 2 minus theta येईल cos theta, रिप्लेस theta by x म्हणजे ती cos x raised to 4 प्लस cos pi by 2 minus theta काय येईल sin theta, replace theta by x raised to 4 with respect to x. तर ह्याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. तर आपण ट्रान्सफॉर्मेशन फॉर्म्युले यूज केले. तर बघा बरोबर आता स्टेप नंबर 3 काय करूया ऍड करूया दोन्ही इंटिग्रेशन काय करूया ऍड करूया म्हणजे ऍडिंग इक्वेशन 1 and 2 we get LHS एडिशन म्हणजे i plus i. मग हा गिवन आहे काय रे गिवन म्हणजे आपण प्रॉपर्टी करून दोन प्रॉपर्टी यूज केल्या त्यातली पहिली प्रॉपर्टी यूज करून फाइंड केलेला आहे काय